गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचे स्वागत करतो। आताच आलेल्या बातमीनुसार अपडेट आलेली आहे, न्यू अपडेट। नेमकी एक्झाम कधी होणार आहे, महाटेट एक्झाम 2025 नेमकी कधी होणार आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे। ओके, त्या अगोदर अकॅडमीमध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे टेट एक्झाम 2025 करिता न्यू बॅच आहे। यामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला कसं यश मिळवायचं आहे, 200 पैकी 120 प्लस मार्क कसे मिळवायचे आहे याकरिता बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे। पहिल्या 50 विद्यार्थ्यांकरिता ऑफर ठेवण्यात आलेली, जे पहिले 50 विद्यार्थी ऍडमिशन घेतील तसेच जे ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांना टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स फ्री मध्ये अवेलेबल असतील। तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा किंवा लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहण्याची सुविधा पण उपलब्ध असणार आहे। बॅचची जी फी आहे 3000 रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी असेल, किंवा फक्त गणित आणि बुद्धिमत्तेची तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर 1500 रुपयामध्ये स्पेशल बॅच तुम्ही जॉईन करू शकता। तर जर बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010457760 डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण नंबर दिलेला आहे, त्यावरती आपण संपर्क करायचा आहे। ठीक आहे, जास्त वेळ न घेता आपले जे अपडेट आलेले आहे त्यावर मध्ये बघूया। निकाल पण सांगितलेले आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये, तर टेट एक्झाम जून मध्ये कधी होणार आहे, जून महिन्यामध्ये। खूप कमी 6 महिन्याचा कालावधी अजून, तर आपली अजून परिपूर्ण तयारी होऊ शकते। शाळावरील कंत्राटी शिक्षक भरती थांबली, नव्या सरकारचा निर्णय, नवीन वर्षामध्ये 10,000 शिक्षकांची भरती होणार आहे। टीईटी पार पडल्यानंतर निकाल, परीक्षेचा जो निकाल आहे फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे। उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत, त्यामुळे निकालास आणखी 1.5 ते 2 महिना कालावधी लागणार आहे। त्यानंतर टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जून किंवा जुलै, कधी सांगितले, जून किंवा जुलै महिन्यामध्ये टेट घेण्याचा, शिक्षक अभियोग्यता चाचणी घेण्याचं नियोजन महाराष्ट्र राज्य परिषदेने केलेली आहे। महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांनी अपडेट दिलेली आहे कालच्या न्यूजपेपरला, किंवा त्यांच्या वेबसाईटला पण न्यू अपडेट आलेली आहे। ठीक आहे, त्या दृष्टीने तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे। तसेच अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी आपण परत एकदा सांगूया। एफडीए फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच असेल, किंवा एक नवीन वर्षाची ऑफर आहे। आजची लास्ट डेट आहे 20 डिसेंबर। यामध्ये कोणतीही आणि कितीही तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता नोकरी लागेपर्यंत। 7777 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तसेच टेट मध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत, बुद्धिमत्ता 80, गणित आणि बुद्धिमत्ता 80 प्रश्न आहेत। त्यानंतर याचा आपण बघूया डिटेलमध्ये। मराठी, इंग्रजी महत्वाचा जो सब्जेक्ट आहे बुद्धिमत्ता 80 प्रश्न। अगोदरच्या पेपरचा अनालिसिस केलं तर आपल्याला तसं गणित बुद्धिमत्ता टोटल 80 आहे। त्यानंतर बालमानसशास्त्र, आणि जीकेचे 10 ते 15 प्रश्न मागच्या वेळेस पण परीक्षेमध्ये आलेले आहेत। असा तुमचा 200 मार्काचा पेपर असतो। ठीक आहे, 200 पैकी मागच्या वेळेस जर आपण बघितलं की कट ऑफ वगैरे लागलं तर आपल्याला किमान 120 प्लस मार्क घेणे गरजेचं आहे। त्या दृष्टीने तुम्ही तयारीला लागायचं आहे। एक्झामची डेट डिक्लेअर नाही, परंतु त्यांनी मंथ डिक्लेअर केलेला आहे। जून किंवा जुलै या 2 महिन्यापैकी कधीही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांनी। ओके, यामध्ये जे विषय आहेत मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, जीके किंवा बालमानसशास्त्र या विषयाचे तज्ञ प्राध्यापक आपल्या अकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, त्यावरती आपण संपर्क करायचा आहे। ओके, धन्यवाद सर्वांचे। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। ओके, थँक्यू सर्वांचे।